नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे हनुमान जन्मोत्सव आणि आज सकाळपासून आमच्या वाडीमध्ये हनुमान मंदिरामध्ये तयारी झाली सुरुवात। आणि आता सकाळी सगळेजण वाडीतील ग्रामस्थ एकत्र येणार आहेत आणि सकाळी सुरुवात होणार आहे हनुमान जन्मोत्सवाला। आता तुम्हाला डायरेक्ट मंदिरात दाखवतो किती तयारी काय। इकडे आमच्या वाडीतील मंदिरामध्ये तयारी झाली आहे सकाळी हनुमान जन्मोत्सवासाठी। इकडे पाळणा झालाय तयार, ही रात्री सगळी सजावट केलेली आहे। इकडे सकाळी पूजा झाली आहे मंदिरामध्ये आणि इकडे काल डेकोरेशन जो केला होता तो इथे मस्त छान अशी स्वस्तिक रांगोळी काढलेली आहे। बाकी पाळणा वगैरे तयार झाला आणि वाडीतील सगळे ग्रामस्थ आहेत ना आता दिंडीसाठी तयार झालेले आहेत। आणि इकडं सगळेजण 5:30 वाजले आणि सगळे वाडीतील ग्रामस्थ आलेले आहेत। तर आता दिंडी काढणार आहेत आणि मंदिराच्या वाटली प्रदक्षिणा घालणार आहेत। तर आता थोड्याच वेळात सगळेजण ग्रामस्थ जमतील आणि आता वाजचे 5:30 झालेत, सकाळचे वाजले 5:30 आणि सगळेजण वाडीतील ग्रामस्थ महिला मंडळ सगळे आलेले आहेत दिंडीसाठी आणि इथून मंदिराच्या वाटली प्रदक्षिणा होणार। दुपारचे वाजले 12:30 आणि पूजा झाली आहे सुरुवात। सकाळी पहाटे पाळणा आणि काकड आरती झाल्यानंतर आता सुरुवात झाली पूजेला सुरुवात झाली। इकडे कपिल बसलाय पूजेला, कपिल आणि निशा आहे। इकडे गुरुजी पण आले आणि आता पूजा झाली सुरुवात। श्री सत्यनारायण श्री गणेशाय नमः। आता सत्यनारायण
आणि इकडे पाया पडायला आल्यात आमच्या वाडीतील लहान लहान मुली. हे बघा इकडे सगळेजण आलेत पाया पडायला. रात्रीचं जागरण होतं सगळ्यांना, सगळे उशिरा उठलेत आणि आता पाया पडतायत. पूजा चालू आहे आणि सगळेजण आता आलेत पाया पडायला. इकडे बाहेर महिलांची लगबग चालू होती दुपारच्या जेवणाची. पुन्हा पारा बराच वाढलाय त्यामुळे थोडस त्रास होतोय. आणि इकडे जर बघाल ना बऱ्याच महिला आहेत जेवणाची जो टोक लागला दुसरा तो डाळ आहे. ही डाळ आता दुपारच्या प्रसाद तयार करतात. इथे मामी आणि आई आहे प्रसाद तयार इकडे चालू आहे दुपारच्या महाप्रसादाची तयारी. वाडीतील सगळ्या महिला मंडळ इथे आजच्या दुपारच्या इथे भाजीची तयारी आहे. आणि इकडे सगळेजण भाजी बनवायची तयारी आहे. शेवग्याची शेंगा यावर्षी भाजी इथे आता चालू आहे भाजीची तयारी. आणि इथे मोठ्या प्रमाणात भाजी करतात. बल्क मध्ये भाजी होते. इथे महाप्रसादाची भाजी चालू आहे. इथे चालू आहे भाजी. या गॅसच्या शेगड्या आम्हाला आले आमच्या वाडीतील सरपंच नागेशजी शिगवण यांच्याकडून. आणि महिलांना त्याचा याचा खूप उपयोग होणार आहे. कारण इकडे जे चुले बघताय ना या चुल्यावरती या उन्हात जेवण बनवणं खूप दगदग असते. आणि आता टेम्परेचर पण वाढलं म्हणजे जरा गरमी वाढली नाही एवढी की तिथे उभं राहत नाही बाजूला. तर हे आता 2 शेगड्या आल्यात जरा त्यांना थोडासा त्रास कमी होईल. इकडे जाडा मीठ वापरतात भाजीमध्ये. भाजी कसली माहिती आहे? आज भाजी आहे ती शेवग्याची शेंगा, फ्लावर आणि हिरवे वाटाणे अशी मिक्स भाजी आहे. बटाटे टाकलेत त्याच्यात. एक छोटी बादलीवर बटाटे आहेत जे बारीक कापलेले होते. आणि आपली भाजी आहे ना मिक्स भाजी आहे. पूजा चालू आहे आणि इकडे पाठच्या साईडला चालू आहे महाप्रसादाची तयारी. मस्त तेलाला कसे उकळी आले. बटाटे आणि कांदा टोमॅटो वगैरे टाकले. 2 बादल्या आहेत. 2 बादल्या आहेत. तर बटाटे 2 आता याच्यामध्ये जे वाटण केलं होतं ना
ते अंदाजानुसार टाकतात, कारण भाजीची क्वांटिटी मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे महाप्रसादासाठी करतात त्यामुळे जास्त प्रमाणात आहे. आणि हे वाटण मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. इकडे हिरवे वाटाणे उकडून घेतलेले आहेत आणि 2 बादल्या भरलेल्या आहेत छोट्या. हे बघा, इकडे 2 बादल्या भरून वाटाणे आहेत आणि इकडे डाळ तयार झाली आमची महाप्रसादासाठी. मोठा टोप आहे. वाटाणे हिरवे उकडून घेतलेले ते आता या बटाट्याच्या याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. भात इथे पाणी निचरायला म्हणजे पाणी एका बांबूच्या टोपलीमध्ये मोठ्या ठेवलेले आहेत आणि इथे जेणेकरून त्यातला पाणी सगळं बाहेर जाईल आणि भात फडफडीत होईल म्हणजे सुटसुटीत राहील. सत्यनारायणची महापूजा झालेली आहे आणि आता सुरुवात झाली आरतीसाठी. बोल 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 बजरंग बली की जय, पवन पुत्र हनुमान की जय. आताच आरती झालेली आहे आणि आता सगळेजण दर्शन घेतील सत्यनारायणच्या महापूजेच्या. आणि इकडे आरती झाली आणि ही आरती फिरते, सगळ्यांना आरती दिली जाते. भाजीमध्ये मगाशी टाकलेत शेंगा आणि फ्लॉवर ॲड केले आणि मगाशी चालू होते आरती. आरतीमध्ये शूट घेताना आलं आणि आता याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकल्यात आणि फ्लॉवर ॲड केलेले. ग्लास द्या ना. मगाशी जे वाटाणे उकडून घेतले होते ना हिरवे, ते आता याच्यामध्ये 2 बादली वाटाणे मिक्स करतात, कारण शेंगा टाकल्या, फ्लॉवर टाकले आणि आता शेवटला वाटाणे उकडून घेतले म्हणून शेवटला टाकतात, कारण शेंगा आणि बटाटा शिजायला थोडा वेळ लागतोय. हे सगळे वाटाणे मिक्स करून घेतात. आता इकडे उभी कापायची निंजा टेक्निक, फटाफट कापायसाठी सुरीने नाही कापत म्हणून ग्लासाने कमी वेळात जास्त कोबी कापली जाते. सुरीपेक्षा जास्त स्पीड येते. धारवाला ग्लास घ्यायचा आणि त्याला अशी बारीक बारीक करत जायची. ज्यावेळेस लग्नाला वगैरे मोठ्या प्रमाणात भाजी बनते ना, त्यावेळेस अशा पद्धतीने कोबी कापली जाते, जेणेकरून लवकरात लवकर कामं होते. आणि इकडे बघा, सुरीपेक्षा जास्त स्पीड मिळते. आजची दुसरी भाजी कोबी आमच्या इथे. आणि आणखीन एक टेक्निक इथे पिसून घेतली जाते. आरती झाल्यानंतर इथे तयारी चालू आहे ती नैवेद्याची, आणि इथे देवासाठी नैवेद्याचे ताट भरतायत. आणि इथे बघा, नैवेद्याचे ताट परिपूर्ण भरून झालेले आहेत. आता देवाला नैवेद्य दाखवण्यात येईल आणि त्याच्यानंतर मग प्रसाद आणि पंचामृत जे इकडे आपण तयार करतो ते इकडे वाटण्यात येईल. इकडे सुधीरोम आहे जो प्रसादाचे द्रोण भरून घेतो आणि बाहेर सगळ्या मंडळी आता द्रोण वाटण्यात येईल.
इकडे नैवेद्याचे कोणी 4 ताट भरलेले आहेत, जे ताट आता दाखवून येते. आरती झाली. आरती झाल्यानंतर आता इथे सगळे ग्रामस्थ मंदिराच्या अंगणात बसलेले आहेत. इकडे सगळे वाडीतील ग्रामस्थ आहेत आणि आता महाप्रसाद झाला. आरतीनंतर आता प्रसाद होणार. प्रसादीनंतर महाप्रसाद होईल. त्याच्यानंतर मग सगळे आपापल्या कामाला लागतील. आता सगळे जवळपास कामं झालेली आहेत आणि इकडे नैवेद्य तयार झालेला आहे. बाहेर महाप्रसाद पण तयार आहे. इकडे देवाला नैवेद्य दाखवून झाला. सत्यनारायण महाराज देवांना पण प्रसाद दाखवून नैवेद्य दाखवून झालेला आहे. आणि इकडे दुपारच्या महाप्रसादाची वेळ झाली आणि आज पूजा झाल्यानंतर पहिला महाप्रसाद आज हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आमच्या वाडीतील इकडे सगळे सुरुवात झाली. इकडे जलेबी वगैरे सगळे ठेवले. जलेबी आहे, भात डाळ सगळे. आता इथे वाडीतील ग्रामस्थांनी आलेले सगळे भाविक इकडे महाप्रसादासाठी पहिली पंगत बसलेली आहे. पापड घेऊन आता आरती आलेली आहे. उन्हाचा पारा जरा वाढलाय. जलेबी आले आणि महिला मंडळाचं योगदान खूप मोठं आहे. पिक्या आलाय, जलेबी मारते. बघूया पिक्या ताव मारते. भाजी 1 नंबर झाले. शेवग्याच्या शेंगा टाकून या सीझनच्या शेवटची भाजी. डाळ भात पापड आणि शेवग्याची भाजी. इकडं लोणचं वगैरे पण आलंय आणि इकडे खीर आहे. तर आता सगळे मंडळी इथे जेवायला बसणार आहेत आणि पहिली पंगत बसली आहे. आमचा नंबर दुसऱ्या पंक्तीमध्ये लागलेला आहे. आम्ही लेट आलोय. उन्हाचा पारलाय वाढला. आणि हे काय आहे हावरा मंडळ पंक्तीतली जिलेबी काढून घेतलाय. ती पण सोडत नाही. आजच्या दुपारच्या महाप्रसादाचं ताट भरून झालेलं आहे. म्हणजे आता जेवायला बसलोय आणि इथे डाळ भात पापड आहे, लोणचं आहे, इकडे मिरची आहे तळलेली, इथे कोबीची भाजी आणि इथे मिक्स भाजी आहे, फ्लावर वाटाणा शेवग्याची भाजी, इथे तांदळाची खीर आहे, चवीला इथे मीठ दिलं आहे, इथे गोड जिलेबी आहे आणि ही केळी 2 कॅरेट आज आम्हाला अन्नदानाला केळी वगैरे होती. बरेचसे आपले पदार्थ अन्नदानातून दिलेले आहेत. त्यामुळे केळी प्रत्येकाच्या ताटावर ठेवलं जातं. इथे पापड आहे आणि आता सगळेजण आम्ही जेवायला बसले. इकडे पिक्या बसलाय जेवायला, पिक्या, आणि इकडे रोहन आहे आणि बाकी सगळी मंडळी तिकडे जेवायला बसले. अभिजित आहे तिकडे, प्रतीक आहे, इथे गोठा भाऊ पण बसलाय आणि आता ही दुसरी पंगत आहे. तर या मग सगळ्यांनी जेवायला या. महिला मंडळाची शेवटची पंगत बसलेली आहे आणि आता दुपारच्या महाप्रसादाची शेवटची पंगत आहे आणि सगळ्या महिला मंडळ इथं जेवायला बसले आहेत. हे बघा, सकाळपासून त्यांचे काम करत होते आणि त्याच्यानंतर आता इकडे पूर्ण वाडीतील महिला मंडळ जेवायला बसलेला आहे. सगळ्यांनी मॅचिंग केले आहे हनुमान जयंतीसाठी. इकडे सगळेजण जेवायला बसले आणि इकडं ताट भरून सगळ्यांचं तयार झालं आणि आता जेवायला बसले. तिकडे सगळे मॅचिंगवाले आहेत आणि सगळ्यांनी मॅचिंग केली नाही, जेवायला बसलेत. शेवटची पंगत आहे. सकाळपासून एवढा उन्हामध्ये त्यांनी जेवण केलंय आणि आता शेवटच्या पंक्तीमध्ये जेवायला बसले. तर त्यांना आता सगळे वाडीतील मुलं आलेत, ते जेवण वाढायला आधी हा ट्रेनमधला केळीवाला आलाय आणि इकडे यावेळेस केळींच्या 2 ट्रे कॅरेट आले. सगळे जेवणावरती केळी वगैरे देतात. इकडे सगळेजण जेवायला बसतात. दुपारची आज शेवटची पंगत आहे.
आज आहे दुसरा दिवस हनुमान जन्मोत्सवाचा दिवस आणि आता दुसऱ्या दिवसाचा हरिपाठ चालू होणार आहे. वाडीचे सगळे ग्रामस्थ एकत्र जमा झाले आणि आता हनुमान जन्मोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी हरिपाठाला सुरुवात होते. काल 2 दिवस हरिपाठ असतो आणि सगळेजण आता तयार झालेले आहेत आणि हरिपाठाला इथे सगळे वाडीतील मंडळी आलेले आहेत. इकडे आमचे शाहीर पण आलेत. आज दुसरा दिवस आहे हरिपाठचा आणि सगळेजण इकडे बघा वाडीतील महिला मंडळ पुरुष मुंबईचे चाकरमानी सगळेजण उपस्थिती लावलेली आहे हरिपाठसाठी. संध्याकाळचा महाप्रसादाची सुरुवात झाली आणि वाडीतील सगळी मुलं आलेत. ती महाप्रसादाची ताटं म्हणजे पंगत लागलेली आहे आणि आमच्याकडे यावर्षी अन्नदानामध्ये केळीचं प्रमाण जास्त आहे. 2 कॅरेट केळी आलेत. दिवसभर आज प्रत्येक पंक्तीवरती केळी वाटप होते आणि आता सगळेजण इकडे बरेचसे पाहुणे मंडळी आहेत. प्रत्येकाचे नातेवाईक वगैरे इकडे येत असतात आणि इकडे बघा आमचे शाहीर आले. शाहिरांचे योगदान आहे. डाळ वाढतायत, डाळ दिले आणि वाडीतील बरीचशी मंडळी आता मुलं इकडं जेवण वाढण्याच्या कार्यक्रमाला हजर आहेत आणि इकडे सगळे जे ग्रामस्थ आहेत ना पाहुणे वगैरे आणि पहिले जे बाहेरून प्रत्येकाचे नातेवाईक आलेले असतात या 2 दिवसाच्या कार्यक्रमात वाडीत एक देवाचं दर्शन घ्यायला आणि महाप्रसाद पण असतो. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या घरात कोणाकोणाला तरी आमंत्रित करत असतं. तर आता इथे सगळेजण या महाप्रसादाची ताटं वगैरे जेवण वगैरे वाढण्यात व्यस्त आहेत. महिला मंडळ तर आज दिवसभर फुल सगळ्या महाप्रसाद आहे आमच्या वाडीतील महिलाच करतात. कुठल्या कार्यक्रमामध्ये त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं असते. आणि आजचा दुपारचा मेनू होता हिरवे वाटाणे आणि आता आहेत चणे आणि शेंगांची भाजी मिक्स आणि कोबीची भाजी आहे आणि स्वीटमध्ये म्हणजे गोड पदार्थ आहे जिलेबी आणलेले. ही पण जिलेबी आमच्या मुंबई मंडळाचे सदस्य प्रदीप पांडुरंग मेटकर यांच्याकडून अन्नदान योजनेअंतर्गत म्हणजे अन्नदानाच्या मार्फत देण्यात आलं. प्रत्येकजण काही ना काहीतरी अन्नदान करत असते या 2 दिवसात. तर असंच हे सगळं व्यवस्थित नियोजन करून हे सगळं कार्यक्रम 2 दिवसाचा पार पाडला जातो. तर आता इथे
सगळे जण जेवण वाढण्यात व्यस्त आहेत. हे बघा, आता आलेल्या पाहुण्यांना पहिला वाडीतील ग्रामस्थ आमंत्रित करतील महाप्रसादासाठी. आणि जेवण पण मंदिराच्या अंगणामध्येच वाढले जाते. म्हणजे इकडे इथे आमचा भाऊ काय वाढतंय? खीर आहे, खीर. छोटा खीर वाढतंय. इकडे दोन काय रे तुझ्याकडे? दोनकडे जिलेबी. साहिल काय काय आणलेस तू? काय? साहिलकडे मिरची आहे. इकडे योगेश मामा आहे, डाळ वाढतोय. सुरेश मामाने भात घेतलाय. बाकी बरेच जण सगळेजण वाढण्यातच व्यस्त आहेत. सगळे पंगत लागलेले आहे महाप्रसादीसाठी. इकडे बघा, आणि बरीचशी मुलं आता बसतात. पाहुणे मंडळी जरा कमी झाली, त्यामुळे पहिल्याच पंक्तीत आमचा नंबर लागलेला आहे. आणि इकडे सगळेजण बसले. हे बघा, इकडे वाडीतले सगळे पोरं पण इकडे बसले. वगैरे सगळेजण बसले पंक्तीला. आणि आजचा महाप्रसादाचा मेनू काय? तिखट डाळ आहे, भात, खीर, तांदळाची परत, मिरची आहे, पापड, जिलेबी आहे, लोणचं, आणि हे हिरवे चणे आहेत. आणि त्याच्यामध्ये शेवग्याची शेंगा टाकले. केळ्यांचं प्रमाण जास्त आहे. आणि इथे येलो कोबी आहे. असं आजचा महाप्रसादाचा मेनू होता. तर चला मग जाऊया जेवण सुरुवात करूया. समोर अक्षय बसलाय. इकडे पपिन पण आहे, पपिन आहे, इकडे पण आहे, योगेश आहे, रोहन आहे, आणि इकडे प्रतीक आहे. आणि सगळेजण जेवायला आता सुरुवात केली नाही. इकडे संतोषाला भाजी वाढायला. आणि पहिल्या पंक्तीला मिस केलेले आमचे बुवा वाढायला गेले आणि मिस झाले. आणि चला जेवायला, सगळ्यांनी जेवायला. आताच थोड्या वेळात आमच्या इथं बक्षीस समारंभ आता चालू करतात. कारण 2 दिवसच्या स्पर्धा वगैरे आयोजन केलं जातं. त्याचा बक्षीस समारंभ वितरण सोहळा आता वाडीतील ग्रामस्थांच्या हस्ते मुंबईकर क्रीडा मंडळाच्या सदस्यांनी सुरुवात करतात. तर आता इकडे दाखवतो, इकडे सगळे पब्लिक जमा झालेले आहेत आमच्या इथे. आणि मंडळातलं हे सगळं वाडीतील ग्रामस्थ महिला मंडळ सगळे जमा झालेत. आणि इकडं स्टेजवरचे मान्यवर ग्रामस्थ येऊन बसलेले आहेत. त्यांना आमंत्रित केलेलं स्टेजवर. आणि इथे ठेवलंय ते बक्षीस आहेत सगळे आणि सत्कार वगैरे. जे जे विजेते आहेत त्यांना आता इथे अनाऊन्स करून बोलवण्यात येईल. आणि इकडे बॅक टू स्टेज जे चालू आहे ते इथे चालू आहे. आमच्याकडं वाडीतील पोरांचं नाटक आहे, भारूड आहे, तर त्यांच्यातर्फे ते मेकअप करतात. तिकडे पण चालू आहे. आणि आता इकडे सुरुवात झाली आहे बक्षीस वितरण सोहळ्याला.
4 दिवस श्रमदानातून त्यांनी जे काम केलंय रांगोळीचं वगैरे असं बराच मोठा कार्यक्रमाचा वाटा त्यांनी उचललाय. त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सन्मानित करण्यात येते. तेव्हा सर्व महिलांना सामूहिक हा सत्कार एका कुठल्या महिलेचा नाही, हा सामूहिक महिलेचा सत्कार आहे. तेव्हा सर्व महिलांनी उपस्थित राहून सदस्य मॅडम आणि आम्ही ग्रामस्थ बाजूला उभे आहात यांच्या हस्ते हा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येतो. सर्व महिलांनी उपस्थित राहून स्टेजवर यायचंय. याही मंडळाने प्रत्येक वर्षी मळाचा कार्यक्रम करतात आणि याही वर्षी त्यांनी कार्यक्रम करून सुद्धा 5,000 देणगी रक्कम मिळून आपल्याला हातभार लावलेला आहे. त्यांचाही सत्कार आपल्या ग्रामस्थांच्या वतीने करायचा आहे. तेव्हा क्रीडा मंडळाने उपस्थित राहायचं.